नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करतो। याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली। सेक्स आणि योगा असेल, सेक्स आणि म्युझिक असेल, सेक्स आणि झुंबा असेल, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान या विषयांवरती सरांचं आपण मार्गदर्शन घेतलंय। आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅकवर आधारित कोरोना व्हायरस आणि सेक्शुअल हायजीन हा अत्यंत महत्त्वाचा विषय निवडलाय आणि डॉक्टर या विषयावरती आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान कार्यक्रमाला सुरुवात करायची, पण सुरुवात करण्याच्या आधी जाणून घेऊया डॉक्टर विजय दहीफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टर विजय दहीफळे यांच्या विविध क्लिनिक्सबद्दल तर माहिती मिळालेलीच आहे, पण कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो। ती म्हणजे डॉक्टरांचं नुकतंच या वर्षीच्या सुरुवातीलाच कुलाब्यामध्ये म्हणजेच दक्षिण मुंबईमध्ये नवीन सेंटर सुरू झालंय। त्यामुळे जर का तुम्ही दक्षिण मुंबईमध्ये असाल किंवा तिथे व्हिजिट करणार असाल तर डेफिनेटली तुम्ही डॉक्टर विजय दहीफळे यांच्या क्लिनिकला भेट देऊ शकतात आणि प्रत्यक्षात डॉक्टर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह पद्धतीने मार्गदर्शन करतील। दरम्यान या क्षणी देखील तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधून तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील, ज्या काही शंका कुशंका असतील, लैंगिक आरोग्य आयुष्याबद्दल ज्या काही किंतु परंतु असतील ते थेट सरांना विचारू शकतात। त्यासाठी करायचं एवढंच आहे, आम्हाला फोन करायचा। त्यासाठी आमचा नंबर नोट डाऊन करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या। 022 हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा नंबर आहे 66843333। एकदम सोपा नंबर आहे। फोन करा, डॉक्टरांना तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते विचारा आणि उत्तम पद्धतीने डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करतील। डॉक्टर सध्या आपल्या सोबत आहेत। डॉक्टर, वेलकम टू दी शो। नमस्कार डॉक्टर, नवीन वर्षाची एक पॉझिटिव्हली सुरुवात झालेली आहे। नक्कीच। तुम्ही प्रचंड बिझी असतात तुमच्या सगळ्या OPD त्याच्यानंतर बरोबर। ऑपरेशन्स आणि अनेक रुग्णांना भेट देणं, पण अशातही तुम्ही तुमच्या ज्या जवळची माणसं आहेत, तुमच्या क्लिनिकमधले स्टाफ असतील, त्यांच्या घरातलं काही कार्य असेल, त्यांच्या घरात काही अडचण असेल, त्या ठिकाणी आवर्जून तुम्ही जातात आणि नुकतंच एका लग्नाला देखील तुम्ही हजेरी लावली होती। त्यासोबतच तुम्ही अनेकदा काही मंदिरांमध्ये जाऊन विशेष भेट देत असतात, ते तुम्हाला कायम बोलवत असतात। तर या सगळ्या गोष्टींबद्दल सर आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल? नक्कीच। सुमितजी, या ठिकाणी आपल्या सर्व दर्शकांना एक गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही कितीही जरी बिझी असाल तर जो बिझी असतो त्यालाच शेड्यूल असतो आणि तोच वेळ काढू शकतो। म्हणून तुम्ही जर ठरवलं तर नक्कीच तुम्ही वेळ काढू शकता। आमच्या हॉस्पिटलचे अकाउंटंट असो, RMO असो, डॉक्टर्स असो, कोणीही स्टाफ असो, हे बघा, तुमच्या निजी जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र ज्या अर्थी मी सर्वांना देतोय त्या अर्थी प्रॅक्टिकॅलिटीमध्ये देखील आपल्या जवळच्या लोकांना तो मिळणं आवश्यक असतो। आमचे रवी गायकवाड अकाउंटंट, त्यांचं लग्न होतं। ह्या कोरोनाच्या सावटामध्ये देखील सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर ह्या गोष्टी पाळून हा लग्न सोहळा त्या ठिकाणी पार करण्यात आला। या ठिकाणी त्यांना विशेष म्हणजे दोघांना नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्यात आले। त्यांचं लाईफ अतिशय चांगल्या रीतीने जावं आणि त्यांना सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक देखील देण्यात आलं आणि त्यांच्यासोबत बसून सहभोजन देखील केलं। मग ज्या 1-2 तासाचा वेळ होता त्यावेळेमध्ये जवळच आमच्याकडं जे आहे खुलताबादचं मंदिर, भद्रा मारुतीला गेलो मी आणि मॅडम दोघंही। तिथून जवळच असलेलं घृष्णेश्वराचं मंदिर, त्या ठिकाणीही जाऊन दर्शन घेतलं आणि ह्या सावटामुळे सध्या कसल्याही प्रकारचे अभिषेक वगैरे नाहीत, पण प्रसाद घेऊन त्या ठिकाणी प्रसन्न मनाने परत आलो। तसेच आपली ही सुखी जीवनाची मंत्राची पुस्तकं आठवडाभर सर्वजण घेऊन जात असतात आणि त्याचबरोबर एक दिनदर्शिका नगरमध्ये ऑन द वे मी भगवान दिनदर्शिका ही त्याचं एक छोटंसं उद्घाटन विमोचन करून, कारण काय असतं म्हणजे प्रत्येकाला वाटतं वेळ द्यावा, तरी पण त्यातल्या त्यात आवड असेल तर सवड निघत असते। तर आता जास्त वेळ न दवडता आपण आपल्या प्रेक्षकांकडे जायला हरकत नाही किंवा प्रश्न घ्या तुम्ही। यस सर, प्रेक्षक वाट बघतात आणि पहिला फोन कॉल सोलापूरवरून आलाय। राजेंद्रजी आपल्यासोबत आहेत। सर, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय। हॅलो, बोला। प्रश्न असा आहे माझा की सेक्स लाईफ मध्ये एखाद्या वेळेस डिप्रेशन सारखं सुद्धा येतं का? कारण मला त्याचा अनुभव आहे की कधी कधी जे आपलं सेक्सुअल जो एन्जॉयमेंट असतो त्यामध्ये तो होत नाही।
मग असं डिप्रेशन जर असेल तर त्याचा पिरियड किती असतो, अच्छा अच्छा आणि जर असं डिप्रेशन आलं हो तर त्याच्यावर उपचार काय? अच्छा. तुमचं वय काय सांगा मला? वय 55. बर, काही शीघ्रपतन, कमजोरी किंवा लॉस ऑफ लिबिडो, इच्छा कमी होणे, नाही, अशा काय गोष्टी नाही, काय काही नाही, कधी कधी होतं मला. कधी कधी होतं. बरं, डायबिटीज बीपी नाही काही? नाही, काय नाही. ठीक आहे, सांगूया तुम्हाला. सुमित, मी नेहमी सांगतो कॉजेस ऑफ सेक्शुअल डिस्फंक्शन, सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कुलोजेनिक, कार्पोरल. काय असतं, दैनंदिन आपण दिवसभरात जी काही क्रिया करत असतो की ऑफिसचे वर्क आहेत, लोकांची भांडणं आहेत, किंवा बऱ्याचदा काय होतं काही करण्याच्या ठिकाणी तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. मग होतं जेव्हा तुम्ही संध्याकाळी ॲक्ट करायला जाता, हे फार कॉमन आहे बरं का, की म्हणजे पाहिजे त्या वेळेला पाहिजे ती गोष्ट आठवत नाही आणि नको त्या वेळेला बाकीचं आठवायला लागतं. मग यावर काय होतं, डिकॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तुम्ही किती जरी फिजिकली फिट असाल, माइंड कॉन्सन्ट्रेट जर नसेल, तुम्ही त्या डिस्ट्रॅक्ट होता आणि असं सेक्शुअल डिस्फंक्शन होतं. आणि हे कमी करायला काय केलं पाहिजे? सुखी जीवनाच्या मंत्राची पुस्तकं आहेत, योगा आहे, प्राणायाम आहे, स्विमिंग करा, जे काही आहे तुमचं मन रमा आणि प्रेझेंट सिच्युएशनमधून बाहेर जा आणि चांगले मित्र बनवा. नक्कीच याला चांगला रिझल्ट मिळेल. नक्की सर. आणि पुढचा फोन कॉल आलेला आहे, दादा उबाळे घेऊया, आपल्यासोबत आहेत. घेऊया. दादा, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. नमस्कार सर. नमस्कार. प्रत्येक पुरुष वयात आल्यानंतर त्यांच्या प्रायव्हेट पार्ट भोवती केस यायला लागतात, बरोबर आहे. परंतु या केसांबद्दल त्यांना काही माहिती नसते. नक्कीच. म्हणून माझा प्रश्न असा आहे की पुरुषांच्या प्रायव्हेट पार्ट भोवती जे केस असतात हो. त्यांचा लैंगिक स्वास्थ्यासाठी काही फायदा असतो की नाही, त्याबद्दल सांगा सर. नक्कीच. ओके. म्हणजे दादा उबाळे हा एकदम आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकाचे प्युबर्टी ह्या चॅप्टरमध्ये हे डिटेल दिले आणि हे माहीत असणं का आवश्यक आहे. हे बघा, जसा आपला चेहरा आहे, डोक्यावरची केस आहे, तुमचे मिशा आहेत, दाढी आहेत, तसेच तुमचे प्युबर्टीमध्ये येणारे जे हेअर्स आहेत, का त्या ठिकाणी हेअर बनवलेले, का दुसरीकडे गुडघ्यावर का नाही आले, खांद्यावर का नाही आले, पण का रिझन काय असतं. हे बघा, आयब्रो आहेत तर घाम वगैरे डायरेक्ट डोळ्यात जाऊ नये म्हणून, आयलॅशेस आहेत त्याला थांबवण्यासाठी, मुस्टॅचेस आहेत काही फॉरेन बॉडी आपल्या तोंडात जाऊ नये म्हणून, त्याच प्रकारे फिरोमोन्स. काय असतं, बॉडीला एक प्रकारचा स्मेल येत असतो, तो स्मेल बऱ्याचदा पार्टनरला अट्रॅक्ट करतो. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगेल, सेक्शुअल हायजीन मेंटेन ठेवण्यासाठी त्याला रेग्युलरली ट्रिम करणं, स्वच्छ ठेवणं, क्लीन करणं, या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. यात जास्त माहिती पाहिजे असेल ते आपले पुस्तक रेफर करू शकतात. नक्की सर. पुढचा फोन कॉल पुण्यात आलेला आहे, हरिश्चंद्र पवार आपल्यासोबत आहेत. सर, तुमचा फोन कनेक्ट झालाय, प्लीज तुमचा प्रश्न विचारा. तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हा सर, मला असं विचारायचं होतं हो. की म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपले लिंगची साईज छोटी मोठी डिपेंड करते का त्याच्यावरती काय? अच्छा अच्छा अच्छा. मला एक सांगा, वय काय तुमचं? सर, आता माझं 33 वय. बरं, लग्न झालेलं आहे? हो. काही सेक्समध्ये काही कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग असं वाटतं? नाही, काय म्हटले? असं कमजोरी, शीघ्रपतन किंवा लिंग लहान असं काही तुम्हाला वाटतं का स्वतःला? हो. अच्छा. मी आता 5 वर्ष झाली. हां. तर प्रेग्नन्सी राहत नाहीये. एखादा धातूचा रिपोर्ट केला का, सिमेन अनालिसिस? हो, केलं ना सर. काय रिपोर्ट आहे सांगा मला, थोडक्यात सांगा. काउंट किती आहे, मोटिलिटी किती आहे? एक मिनिटाचा रिपोर्ट काढायला लागेल. नाही, राहू द्या, नको, मी सांगतो तुम्हाला. आपण तो रिपोर्ट पुढच्या वेळेस मला वाचून लक्षात ठेवा आणि विचारा. सध्या मी कारण सांगतो की लहान लिंगाचा काही संबंध असतो काही अशी. ओके. हे बघा, अतिशय कॉमनली ईमेलवर येणारे प्रश्न. मेकॅनिझम काय असतं प्रेग्नन्सीचं? ओव्हुलेशनच्या पिरियडमध्ये, म्हणजे पाळीच्या 11व्या ते 14व्या दिवसामध्ये त्या ठिकाणी बीजांड बाहेर येत असतात आणि त्या वेळामध्ये सिमेन आतमध्ये डिपॉझिट होणं हे महत्त्वाचं असतं. आता यामध्ये एक समजा लिंगाच्या लांबीचा किंवा साईजचा काही फरक येतो का, संबंध येतो का? हे बघा, डिपॉझिशन समजा 2.5 इंचामध्ये जरी आतमध्ये झालं, त्या ठिकाणी स्पर्म जेव्हा त्या ठिकाणी लिक्विफाय होतं, हे त्या दिशेने हे पळायला लागतं स्पर्म आणि त्या ठिकाणी फर्टिलाइज करतात. तर महत्त्वाची गोष्ट सांगेन, त्यापेक्षा लहान लिंगापेक्षा त्यात कठोरता आहे का, सिमेंटची क्वालिटी चांगली आहे का, मोटिलिटी आहे का, हे तज्ज्ञांना भेटावं. आणखी बाकीचे काही संदर्भित रिपोर्ट असेल त्यांनी दाखवावं आणि ह्यांना नक्कीच प्रेग्नन्सी राहील, काळजी करायची गरज नाही, काही गरज नाही. आणि सर, बेळगाववरनं आता पुढचा प्रश्न आलाय, रोहित आपल्यासोबत आहेत. रोहित, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. नमस्ते डॉक्टर. नमस्ते, बोला. सर, योगासना, प्राणायाम आणि करेक्ट न्यूट्रिशन फूड केलं तर आमचं सेक्स पेनिस स्ट्रॉंग होऊन मेंटेन होऊ शकतं का आणि लॉंग होऊ शकतं का? अच्छा अच्छा, ठीक आहे. तुम्हाला याचं एक छान उत्तर द्या, जरा वेगळ्या पद्धतीने देतो मी. हे बघा, मेकॅनिझम काय असतं, शेवटी सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कोजेनिक यावर मी का जातो. हे बघा, तुम्ही फिजिकली फार फिट आहात
तुमचा सप्लाय चांगला आहे, सगळं काही सुरू आहे, तुम्हाला इव्हन ट्रीटमेंट पण दिली, पण समजा तुम्ही एका ठिकाणी बसलेला आहात, तुम्हीच ठरवलं मला उठायचंच नाही. याचा अर्थ काय की ब्रेनकडनं जाणारी कमांड ही महत्त्वाची असते, सकस आहार महत्त्वाचा असतो, त्यामध्ये बॅलन्स डाएट महत्त्वाचं असतं, जे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि या योगा प्राणायामने देखील काय होतं, त्याचा फ्लो वाढतो आणि नक्कीच ओव्हरऑल स्वास्थ्य, साईज आणि त्याचं हेल्दीनेस आणि इरेक्शन मेंटेन ठेवण्यास त्याची मदत होते. काही आणखी शंका असतील त्यांनी पर्सनली भेटून विचाराव्या. नक्कीच. सर, आता एका मॅडमचा फोन आला घेऊया, आहे घेऊया. नांदेडवरनं. चालेल. प्रियंकाजी आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो सर. हां, बोला. सर, व्हॅक्यूम पंप वापरल्यामुळे लिंगाची साईज वाढवता येते का व त्याची काही दुष्परिणाम होतात का, त्याबद्दल सांगा. नक्कीच. एक्सलंट. किती सुंदर प्रश्न आहेत बघा. म्हणजे हा सहभाग तुमचा आहे म्हणून ही सुंदरता आहे या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या प्रोग्रामची. म्हणून सुमितजी आणि आपल्याला देखील त्यात उत्साह येतो. Yes. व्हीईडी, व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हायसेस, काय असतं माहिती का, वेगवेगळ्या लाईन ऑफ ट्रीटमेंट आहेत सेक्शुअल डिस्फंक्शनमध्ये. मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, नंतर हे व्हॅक्यूम डिव्हायसेस आहेत, नंतर इंजेक्टेबल पी शॉट थेरपी आहे आणि शेवटी इम्प्लांट आहे. हे बघा, एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सध्या निघालेल्या आहेत. इन शॉर्ट हे काय म्हणतायत, व्हॅक्यूम टेक्निक म्हणजे निगेटिव्ह सक्शननी तुम्ही जर समजा त्या ठिकाणी पुल आउट केलं तर साईज वाढते का, एकाच वाक्यात सांगेन. आता एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत पी शॉटसारख्या, त्यामुळे हे टेक्निक सध्या आउटडेटेड आहे का, आणि त्याचं गॅजेट आहे, असेंब्ली आहे, एवढं घेऊन जर तुम्ही बसले त्या ठिकाणी गर्लफ्रेंड मला जाऊ दे, राहू द्या, एवढा प्रोग्राम करायचा असेल तर कशाला वेळ निघून जाईल. पण एकच सांगेन, त्या ठिकाणी रिंग जर मागे जास्त राहिली त्याचे कॉम्प्लिकेशन असतात आणि एवढे डिव्हाइसेस घेऊन फिरायची गरज नाही. अतिशय चांगले पी शॉट आणि इम्प्लांटमुळे आणि मेडिसिनमुळे याला चांगलं करता येतं. आणि आणखी माहिती पाहिजे असेल तज्ञांना भेटावं. नक्कीच सर. पुढचा फोन कॉल नवी मुंबईत आलेला आहे. विवेकजी आपल्यासोबत आहेत. विवेकजी, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारा. हो, मला परीक्षणे विचारायचं नाही, मला त्यांना थँक्स बोलायचे वा. आणि मला त्यांचं मनापासून आभार बोलायचे. धन्यवाद. ओके ओके. कशाबद्दल काय ट्रीटमेंट घेतली माझं होती? मॅरेथॉन लग्न झालंय हा. मला एक मूल आहे हा. आणि सेकंड मूल जरी मी ट्राय करत होतो, पण मी खूप काय मला डॉक्टरांनी दवा दिल्या वगैरे वगैरे भरपूर केलं मी, खूप डॉक्टरने गेलो. हो. नंतर मी तुमच्याकडे आलो सर, तुम्ही मला एकदम उत्तम पद्धतीने औषधं दिली, तर ती औषधं फॉलो केले आणि आता मी नॉर्मल आणि हॅपी आहे लाईफ मध्ये. वा वा वा. तुम्ही नसता भेटला तर मला वाटतं माझं हे काम, मला वाटतं माझं जीवन आयुष्य हे अर्धवट राहिलं असं मला वाटतं. वा. मला तुमच्याकडून काही नाही, ते थँक्स बोलासाठी फोन केला. आणि मी सांगतोय प्रेक्षकांना, प्लीज देऊ नका आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहेत, जे संकट आहेत, ती सरांकडून घेऊन भेटा आणि बोला. तुमचं 100% तुमचं त्याच्यात मार्ग निघेल तुमचा. वा वा वा. मला धन्यवाद. त्यासाठी फक्त तुम्हाला फोन करायला थँक्स बोला की माझ्या लाईफ मध्ये आता जीवनामध्ये मी माझी वाईफ एकदम हॅपी होतो आम्ही आता. एक्सलंट, व्हेरी गुड. आणि असंच एन्जॉय करत राहा आणि सुखी जीवनाचा मंत्र आणि मी तुमच्या असाच नांदत राहू. नक्कीच. हे याचं काय महत्त्व सांगतो तुम्हाला. बघा, 50% केसेसमध्ये इनफर्टिलिटीचं कॉज आहे सेक्शुअल डिस्फंक्शन. आता जसं त्यांनी मला विचारलं की छोट्या लिंगामध्ये आतमध्ये डिपॉझिट नाही झालं तर प्रेग्नन्सी राहू शकत नाही का. अहो, इरेक्शनच झालं नाही, कठोरताच आली नाही, समागमच झाला नाही आणि ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये तुम्ही जवळच आले नाही, तर कशी प्रेग्नन्सी राहणार. तर अशा केसेसमध्ये ही ट्रीटमेंट दिल्यामुळं हे आनंदी आहेत. यांना सेक्शुअल डिस्फंक्शन देखील कमी झालं आणि त्यामुळे प्रेग्नन्सी देखील राहील. ते एकच सांगेन, तेच सांगतात, न लाजता न घाबरता स्वतःचं लाईफ जे आहे ते आनंदी करा आणि आनंदी करून सुखी व्हा. नक्कीच सर. सर, खरं तर आपल्याला एक छोटासा ब्रेक इथे घ्यायची वेळ आली आहे. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर सर एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 2021 हे लसीकरणाचं वर्ष असणार आहे. ड्राय रन चालू झाले आहेत, काही ठिकाणी लस द्यायला चालूही झालं आहे. पण या कोरोनाच्या लसींचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, त्याच्यामुळे नपुंसकत्व येऊ शकतं का, या विषयावरती सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ब्रेकच्या पलीकडे कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचं मंत्र. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सर, खरं तर एक अत्यंत महत्त्वाचा विषयावरती तुम्ही आज बोलणार आहात. 2021 हे लसीकरणाचं वर्ष असं म्हणताय. ड्राय रन चालू झाले, काही देशांमध्ये लसीकरणही चालू झालंय. पण या कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, त्याबद्दल प्रत्येकालाच जाणून घ्यायचंय. आणि प्लस त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचा विषय आणि प्रत्येकाच्या एक पर्सनल आयुष्यातला महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी नपुंसकत्व येऊ शकतं का, काय सांगाल? सुमितजी, हा ड्राय रन सुरू झालेला आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगेल. कुठलंही वॅक्सिन असो, हे बघा, लहानपणापासून आपण BCG घेतो, MMR आहे, सगळ्या प्रकारच्या लसी घेतो. का घेतलेल्या आहेत? बॉडीची प्रतिकारशक्ती वाढून तो आजार होऊ नये म्हणून. जेव्हा एखादं वॅक्सिन येतं त्याचे एवढे ट्रायल झालेले असतात, एवढे त्याचे टेस्टिंग झालेले असतं, एवढं क्वालिटी कंट्रोल झालेलं असतं की असल्या कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट त्याचा होत नसतो. काही मिनिमल समजा की रॅशन आहे, मिनिमल फीवर आहे किंवा त्या अँटीबॉडीज जे आहेत बनताना जे काही थोडेफार चेंजेस आहेत ते होत असतात, ते ॲक्सेप्टेबल असतात. राहिला दुसरा महत्त्वाचा प्रश्न नपुंसकत्व.
ह्या वॅक्सिन दिल्यामुळं नपुसकत्व अजिबात येत नाही. पण एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, ज्याला झाला नाही त्याला वॅक्सिन दिल्यानंतर हे काही होणार नाही, पण ज्याला ऑलरेडी कोरोना झालेला आहे त्यातनं तो बाहेर आलेला आहे, तर त्या कोरोनामुळं त्याच्या शरीरात जे ऑलरेडी काही साईड इफेक्ट झाले आहेत, ज्याला सिक्वेली म्हणतो, लंगचे इफेक्ट आहेत, निमोनायटिस आहे, रेस्पिरेशनचे प्रॉब्लेम आहेत, हायपोथॅलेमो पिट्युटरी गोंडल ॲक्सिसवर ते अफेक्ट करून टेस्टोस्टेरॉन लेवल डाऊन करून टेस्टिजेची ड्रॉपडाऊन झालेली आहे, ॲट्रोफी झालेली आहे, त्याला ऑलरेडी तो इफेक्ट चालू झालेला असतो नपुसकत्वाचा, त्याचं आणि ह्याचं मिक्सिंग करायचं नाही. ह्या सेपरेशनसाठी तज्ज्ञांना भेटायचं. आणि त्या पलीकडे देखील सांगतो, कुठल्याही कारणामुळं काही झालं असेल, नपुसकत्व असेल, वंध्यत्व असेल, त्यामध्ये कन्फ्यूज करू नका आणि अतिशय चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट सेक्सॉलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्टला भेटल्यानंतर तुम्हाला मिळेल. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. नक्की सर. आणि एक अजून फोन कॉल आलेला आहे औरंगाबाद घ्या. मध्ये, गुलाबजी आपल्यासोबत आहेत. सर तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. विचारा, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. सर आपल्याला विचारायचं होतं. हॅलो, विचारा विचारा, तुमचा आवाज पोहोचतोय, तुमचा प्रश्न सलग विचारा. हे जसं डॉक्टर साहेब आपल्याला समजून सांगतात ना, हो, तसे दुसरे डॉक्टर काही समजून सांगत नाही आपल्याला. बर. अच्छा, तुम्हाला काही सेक्शुअल वगैरे काही कमजोरी, शीघ्रवर्तन हा काही होता असेल? डॉक्टर आपण गेलो होतो, हां, पण तसं काय त्यांनी असं समजून सांगत नाही आपलं. असं सांगता का नाही जसं काय आपल्याला एवढं काय झालेलं असं विचारतात ते. बर. एक काम करा, तुम्ही एकदा पर्सनली भेटायला या, जे काही शंका कुशंका असतील त्या पूर्ण दूर होतील आणि भरपूर तुम्हाला वेळ दिला जाईल. काही प्रॉब्लेम नाही, तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होईल. ठीक आहे, चालेल. म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगतो, हे बघा, हे पर्सन टू पर्सन व्हॅरिएशन असतं. प्रत्येकाचं काउन्सिलिंग आहे, मेथड आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्या पद्धतीने हे बघा, सगळ्यांच्या अपेक्षा प्रत्येकाला वेळ देणं हे असतात आणि आपण देतो देखील. हे बघा, हे पर्सन टू पर्सन व्हॅरियंट आहे. जरी काही शंका असेल, कुशंका असेल, कारण काय असतं, मन मोकळं होणं का आवश्यक असतं. ऑलरेडी ते घाबरलेले असतात, ऑलरेडी डिप्रेस असतात, आणि त्यामध्ये त्यांना जर डॉक्टरांचं प्रेशर आलं तर कसं मोकळे होणार. ते एकच सांगेन, काउन्सिलिंग करा तज्ज्ञांच्या द्वारे, तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट मिळून जाईल. नक्की. पुढचाही फोन कॉल औरंगाबादवरून आलेला आहे. भाऊ थोरात आपल्यासोबत आहेत. सर तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो, बोला. माझं जे प्रोस्टेट जे गोळ्या चालू मला, बर. रेग्युलर खूप युरिन ती जर नाही घेतली माझ्या रेग्युलर होत नाही मला. बर, ठीक आहे. आता वय काय तुमचं? 81. अच्छा, डायबिटीज बीपी आहे का? डायबिटीज आहे, बीपी 10 झालेलं आहे माझं. बरं, त्याच्यामुळे काही तुम्हाला सेक्शुअलवर काही परिणाम झालाय का, कमजोरी वगैरे काय वाटतं? हा. बरं, त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे, बरोबर आहे? हो. ठीक आहे, सांगूया. हे बघा, 80 वर्ष वय आहे, प्रोस्टेट वाढलेला आहे, बायपास झालेला आहे. काय सांगतो मी नेहमी, हे बघा, मनाला वय नसतं. तुम्ही नेहमी चिरतरुण असता, पण त्याला बॉडीने साथ दिली पाहिजे. मग ती देण्यासाठी काय लागतं? तुमचा आहार झाला, योगा झाला, प्राणायाम झालं. बऱ्याचदा मी काय पाहतो सुमितजी, बायपास झालं, मला आता बीपी झाला, आता मी काही करायचं नाही, शांत बसून राहायचं नाही. काय असतं तुम्हाला सांगतो मी, तुम्ही सेक्शुअली जेवढं ॲक्टिव्ह राहाल, हे बघा, तुम्ही जर बऱ्याचदा मी एक टॅगलाईन आहे, सेक्सला वय नाही, सेक्सला घड्याळ नाही, त्याला एक्सपायरी नाही, पण त्याला एक चौकट आहे, फ्रेम आहे, मर्यादा आहे. टाइम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी आणि कन्सेंटिंग, ह्या दायऱ्यामध्ये राहून जर तुम्ही गोष्टी केल्या त्याला रिझल्ट देता येतो. वयाची लिमिट नाही. काही कारणामुळे बायपास वर झालं, हे बघा, हार्टचा सप्लाय कमी व्हायच्या आतच पहिल्यांदा सप्लाय जातो तो लिंगाचा जातो का, त्याची सर्वात छोटी वाहिनी असते. म्हणून एकच सांगते, एक इंडिकेटर आहे. जसं सेक्शुअल डिस्फंक्शन सुरुवात होते त्या ठिकाणी जेव्हा इथं 25% ब्लॉक होते तेव्हा डिस्फंक्शन होतं, इकडे 50% हार्टमध्ये ब्लॉक व्हायला वेळ लागतो, तोपर्यंत देखील तुम्हाला समजत नाही. तर असं समजावं, ज्याला डिस्फंक्शन सुरू झालं त्याला व्हेसलमध्ये नॅरोइंग सुरू झालेलं आहे, त्यावेळी ताबडतोब तज्ज्ञांना दाखवणे, ट्रीटमेंट घेणे. आणि पहिल्यांदा डोक्यातनं काढा की हे बायपास झालं, मग ट्रान्सप्लांट झालं, मग हे झालं, ते झालं, तुम्ही काही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही, असं अजिबात नसतं. तज्ज्ञांना भेटल्यानंतर, सेक्सॉलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्टला भेटल्यानंतर ट्रीटमेंट ऑफ कॉज, सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन्स आहेत. बरेचदा त्या ठिकाणी सप्लाय गेला असेल, कार्पोरा डाऊन असेल किंवा स्ट्रक्चर डाऊन असेल तर पी शॉटसारखे इंजेक्शन्स आहेत. गरज पडलं तर जर बायपासमध्ये तुम्ही स्टेंट टाकला तसं आतमध्ये इम्प्लांट टाकून तुमचं सेक्शुअल लाईफ तुम्ही नेहमीसाठी अतिशय चांगल्या रीतीने जगू शकता. पण पार्टनरची संमती, पार्टनरची कन्सेंट आणि त्यांचं देखील मन ओळखून ह्या गोष्टी करणं आवश्यक असतं. नक्कीच सर. सर आपण खरं तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहे आणि क्विज आपला सेगमेंट आहे क्विज चालेल. मागच्या वेळचे पुंडलिक महाजन गोव्याचे, म्हणजे 31च्या सेलिब्रेशनला स्पेशली माझ्याकडे आले, गिफ्ट घेतलं, त्यांचे काही गिफ्ट घेऊन आले.
काजू स्पेशली, आणि ते आपल्या दोघांना बोलवले तिने गोव्याला. नक्की जाऊयात सर. नाही पण त्या ठिकाणी शो करायला जाऊया आपण. चालेल. तरी पुस्तक घेतली, गिफ्ट घेतली, प्रोटीन पावडर घेतला आणि सर्व मित्रांना देखील ते बसून शो बघायला लावतात. आणि असा सहभाग घ्यायचा असेल तर चिठ्ठी काढायला लागेल. Yes, sir. द्या आता कोण ह्या दुसरी चिठ्ठी या वर्षी. या वर्षीची दुसरी चिठ्ठी. आणि मग गोव्यातल्या जास्त निघाले तर आपल्याला आणखी फायदा होईल जास्त त्यामध्ये. एनिवे काय हरकत नाही. आपले दर्शक जे आहेत हे फार उत्साही असतात आणि खरंच एक दिवस वेळ काढायला लागणार आहे आपल्याला भेटायला जाण्यासाठी. चला आता आपण गेलो मराठवाड्यामध्ये. बरं. बीड, विनोद काळे. ओके. यांचं मनापासून अभिनंदन. आणि यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं? येस. कोरोनाच्या सावटामध्ये आपण काळजी घेऊन देखील जर प्रेग्नन्सी राहिली तर डिलिव्हरी होताना काय काळजी घेतली पाहिजे? सर्वात महत्त्वाचं, लास्ट ट्रायमेस्टरला स्ट्रिक्ट क्वारंटाईन. भले जवळचे असो लांबचे असो, बाबा इथं आता काय महत्त्वाचं आहे? बेबी महत्त्वाचं आहे. आणि असेप्टिक प्रिकॉशन त्या आता घेतल्याच जातात. पण या ठिकाणी ह्या वातावरणापासून वाचण्यासाठी आणि बाळाला काही होऊ नये यासाठी ही काळजी घेणं आवश्यक आहे. एकदा ह्या वातावरणात तो बाहेर निघाले तर म्हणजे बाळामध्ये अँटीबॉडीज असतात, सगळं काही असतं सुरुवातीपासून, पण कंटॅमिनेशन काही होऊ नये, आयसोलेशन राहावं. आणि नंतर तुम्हाला वेळ आहेच ते ओके झाल्यानंतर. आणि असाच परत सहभाग घ्यायचा झाला तर प्रश्न विचारायला लागेल. येस सर. काय आहे प्रश्न? नक्कीच. आता येणारा प्रश्न काय, ज्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं सहभाग होण्यासाठी. सध्या ड्राय रन चालू आहे लसीकरणाचा. हो. तर या लसीमुळे काही दुष्परिणाम होतात का? किंवा काही नपुसकता येते का? अतिशय विश्लेषण करून आम्ही सांगितलेलं आहे. शो मिस झाला असेल, साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं, हे पूर्ण पाहता येईल. आणि नक्की पहा, कारण या गोष्टी क्लिअर होणं आवश्यक असतं. मेसेज करा, व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्टली फोन करून सांगा. आणि या शंका कुशंकाच्या मध्ये न येता स्वतःचं हे 2021चं लाईफ जे आहे कोरोना मुक्त करायच्या मागं लागू. आणि नक्कीच यातनं काहीही साईड इफेक्ट होणार नाही. आणि काही चिंता असेल तर फक्त तज्ज्ञांना विचारा आणि त्या दूर करा. आणि असाच सुखी जीवनाचा मंत्र चालू ठेवा. नक्कीच सर. सर खरं तर वेळेची मर्यादा आहे म्हणून आपल्याला आज या परत येऊया आणखी. नक्की पुढच्या शुक्रवारी आपण असेच भेटणार आहोत. दरम्यान मित्रांनो, तुम्ही डॉक्टरांना प्रत्यक्षात संपर्क साधू शकतात. डॉक्टरांचं साऊथ मुंबईमध्ये म्हणजेच दक्षिण मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये सेंटर सुरू झालंय. त्यामुळे तुम्ही दक्षिण मुंबईच्या कुलाबा सेंटरमध्ये जाऊन सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकतात आणि उत्तम पद्धतीने, अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने सर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. दरम्यान पुढच्या शुक्रवारी रात्री 11 वाजता सर आपल्यासोबत असेच असणार आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार. तोपर्यंत धन्यवाद.